मनात स्वाभिमान असणारा माणूस कुणाच्या पुढे कधीच वाकत नसतो. आई वडिलांचा संस्कार पाठीशी असला तर कधीच चुकीचं पाऊल टाकत नसतो. आणि घातला कितीही थैमान जरी त्या ढगांनी आभाळात, घातला कितीही थैमान जरी त्या ढगांनी आभाळात, तरी तो थोडासा काळोख सूर्याचं अस्तित्व कधीच झाकत नसतो. जय भीम, जय शिवराय. जमलेल्या तमाम स्वाभिमानी शिलेदारांनो, शेक्सपियरनं म्हटलं होतं की नावात काय ठेवलंय. कधी कधी आपल्याला हे खरं वाटायला लागतं, पण लोक मात्र आपल्या कार्य कर्तृत्वातूनच आपली एक वेगळी ओळख निर्माण करतात, आपलं अस्तित्व बनवतात. असंच एक नाव म्हणजे आपले सर्वांचे लाडके, बहुजनांचे जननायक माननीय आमदार श्री रविभाऊ राणा. विदर्भाच्या मातीत अमरावती जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. वडील गंगाधरराव राणा तर आई सौ सावित्रीताई राणा. 2 बहिणी, 2 भाऊ, 6 लोकांच्या कुटुंबामध्ये आपल्या भूतकाळात अत्यंत हलाखीचे दिवस काढले. वडील अमरावती शहरातच हमालीचे काम करून स्वकष्टाच्या कमाईवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तर आई एक सामान्य गृहिणी, जिला आपल्या मुलांना देण्यासाठी फक्त मा जिजाऊंचे संस्कार होते. रविभाऊंना जीवनातील आपल्या भूतकाळातील ते प्रत्येक क्षण आठवताना आजही त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात, कंठ कोरडा पडतो, मन भरून येतं. रविभाऊंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करून आपल्या चिकाटीने, मेहनतीने, जिद्दीने एवढं मोठं जनसाम्राज्य उभं केलं. रविभाऊंना किशोर अवस्थेत कबूतर आणि पतंग उडवायला आवडायचं. छंदही कसे तर आकाशाला गवसणी घालणारे. आपल्या या छंदाने जणू त्या विधात्यालाच ते स्वतःला आकाशात झेप घेण्यासाठी आव्हान देत होते. मोठी स्वप्न असेच पूर्ण होत नाही. या जगात काम केल्याशिवाय कोणीच मोठा होत नाही, या विचारांवर रविजींचा ठाम विश्वास. परिवर्तन ही काळाची गरज आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे, आणि या चक्रव्यूहातून कोणीच सुटू शकलेलं नाही. आपल्या भूतकाळात आपण ज्या वेदना भोगल्या, जे दुःख सोसलं, ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये हे सारखं त्यांना वाटायचं. रवी म्हणजे सूर्य, जो आपल्या प्रकाशाने अंधकार नष्ट करतो. सोन्याला आपलं अस्तित्व सिद्ध करायला अग्नीच्या गर्भातून प्रवेश करावा लागतो. आता जगायचं तर जनतेसाठी. आपला शेवटचा श्वास तो या दीनदुबळ्या लोकांसाठी. या पवित्र भावनेने, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. आपले मोठे बंधू सुनीलजी राणा यांना सोबत घेऊन ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनातून आणि मुठभर तरुण स्वाभिमानी शिलेदारांच्या सोबतीने 12 जानेवारी 2008 साली स्वामी विवेकानंदांची जयंती आणि माँसाहेब जिजाऊंची जयंती या शुभपर्वावर युवा स्वाभिमान पक्षाची निर्मिती करून त्यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपलं पहिलं पाऊल टाकलं. राजकारणाला बुद्धिबळाचा खेळ समजून ते कधीच खेळले नाही. ही गर्जना मात्र होती त्या विरोधकांसाठी जे दीनदुबळ्या लोकांचे आवाज दाबण्याच्या बेतात राहतात. या खडतर प्रवासात त्यांची कणखर साथ दिली त्यांच्या धर्मपत्नी सौ नवनीत रविजी राणा यांनी. विदर्भातील आर्थिक परिस्थितीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलामुलींचा लग्नाचा खर्च वाचावा या उद्देशाने 2 फेब्रुवारी 2011 रोजी युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार रविजी राणा यांनी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. आणि या सोहळ्यामध्येच रविभाऊ राणा हे स्वतः नवनीतजी रवी राणा यांच्यासोबत विवाहबद्ध झाले. भाऊ जे करतात ते विश्वविक्रमीच. हा सोहळा सुद्धा विश्वविक्रमी. 3720 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा. या भव्य दिव्य सोहळ्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली आहे.
रविभाऊ राणा इथेच थांबले नाही, तर त्यांनी निरंतर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्य करून बडनेरा मतदारसंघात सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. भाऊ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढताना स्वतः मृत्यूशी झुंज देऊन महाराष्ट्राच्या बळीराजांना एकदा नाही तर दोनदा कोट्यावधीचे पॅकेज मिळवून दिले. दीन दुबळ्या गोरगरीब जनतेचा दिवाळीसारखा सण प्रकाशाने तेजोमय व्हावा याकरिता भाऊ दरवर्षी मोफत किराणा वाटप करतात. महिलांना स्वबळावर उभे करण्याकरता लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून भाऊ त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहतात. गोरगरीब लोकांसाठी आरोग्य सेवा तसेच दिव्यांग बांधवांना मदतीचा हात द्यायला भाऊ सदैव तत्पर राहतात. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराची सीमारेषा गाठली होती. बेरोजगार युवा, शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता माननीय रविभाऊ राणा व सौ नवनीत रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या घोषणेमुळे ठाकरे सरकारची नामुष्की झाली. म्हणून त्यांनी या दोघांवर देशद्रोहाचे आरोप लावले. याच कारणाने त्यांना 14 दिवसाचा तुरुंग कारावास भोगावा लागला. पण यातून सुद्धा प्रेरित होऊन त्यांनी हनुमानगडी येथे 111 फूट उंचीची श्री हनुमानजी यांच्या मूर्तीची स्थापना केली. अन्यायाची भिंत फोडून जो जनतेचा आधार होतो, जनसामान्यांच्या प्रश्नावर जो वादळ होऊन उठतो, शब्दाला वजन आणि कर्तृत्वाला धार आहे, अशा जननायकावर बहुजनांचा खरा विश्वास आहे. आपला वाढदिवस साजरा करत असताना रविभाऊ दरवर्षी जनसेवा दिवस म्हणून वाढदिवस साजरा करीत असतात. अशा बहुजनांच्या जननायकाला, स्वाभिमानी शिलेदारांच्या हृदय सम्राटाला आमच्याकडून वाढदिवसाच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा. आज या आनंदाच्या दिवशी भाऊंच्या जीवन प्रवासावर आम्ही एक चित्रपट घेऊन येत आहोत. श्री प्रोडक्शन निर्मित रवी गंगाधर राणा, बहुजनांचा जननायक याचा टीजर आता लगेच दाखवण्यात येईल. धन्यवाद.